पोलीस भरती 2022-23 सातारा जिल्ह्यात 19 तारखेपासून सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने आज काही महत्त्वाच्या सूचना होत्या, ते सर्व उमेदवारांना द्यायचे होते. आपल्याकडे सातारा जिल्ह्यात सुरुवातीला शिपाई पदांसाठी एकूण 296 पद सातारा जिल्ह्यात यावेळी भरती 196 पद यावेळी भरतीसाठी आहे. त्याचबरोबर एकूण 40 पद हे चालकांसाठी यावर्षी आहे. या 196 पदांमध्येच 17 आपल्याकडे बँड्समॅन जे आहे त्यांचे पदांचा देखील याच्यामध्ये समावेश आहे. आपल्याकडे टोटल ही जे पद आहे त्यांची परीक्षा आपण एकत्रितपणे घेणार आहे. 19 तारखेपासून टोटल 8 दिवसाचा हा पिरियड आहे. 19 ते 26 या दरम्यान हे सर्व जे फिजिकल जे परीक्षा आहे, फिजिकलची परीक्षा होणार आहे. त्याच्यामध्ये जे प्रवेश प्रमाणपत्र आहे ते मुलांना त्यांचे ईमेल आयडी वर या सगळे प्रवेश प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यांना त्यांचा जो तारीख आहे त्यांची तारीख आणि ठिकाण दोघेही त्या प्रवेश प्रमाणपत्रावर नमूद करून त्यांना मिळणार आहे. त्याच्यामध्ये महत्वाचे काही सूचना होते, कारण काही मुलांनी वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या घटकात फॉर्म भरला असेल. आता नियम असा आहे की आपण एका प्रकारच्या पदासाठी एकाच घटकामध्ये आपण फॉर्म भरू शकतो. परंतु उदाहरणार्थ एक उमेदवाराने सातारा जिल्ह्यामध्ये शिपाईसाठी पद भरलं असेल आणि फॉर्म भरला असेल, आणि पुणे ग्रामीण मध्ये त्यांनी चालक शिपाईसाठी भरलं असेल, आणि बँड्समॅनसाठी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी भरलं असेल, तर अशा परिस्थितीमध्ये त्याला प्रवेश प्रमाणपत्रामध्येच या बाबतीत स्पष्टप्रमाणे उल्लेख करून त्याला मिळणार आहे की त्याला कुठल्या तारखेला कुठल्या ठिकाणी जाऊन ही परीक्षा द्यायची आहे. तरीही याच्यामध्ये जर कुठल्याही कॅन्डिडेटला जर अडचण झाली तर आपल्या माध्यमातून सर्व उमेदवारांना आम्ही आवाहन करतो की जर सातारा पोलीस दलासाठी आपण फॉर्म भरला असेल आणि कुठली आपली तारीख ही मिसमॅच होत असेल किंवा ओव्हरलॅप होत असेल तर तात्काळ आपण प्रेस नोट मध्ये दिलेला जो संपर्क क्रमांक आहे आमचा कंट्रोल रूमचा, तो रिक्रुटमेंटसाठी आम्ही एक वेगळा क्रमांकच दिलेला आहे. त्या क्रमांकावर आपण तात्काळ आपण सगळ्यांनी संपर्क साधायचा आहे आणि संपर्क साधून त्या ठिकाणी आपली जी समस्या आहे ती आपण त्या नंबरवर आपण मांडू शकता आणि त्याचा तात्काळ आम्ही निराकरण करून आपल्याला कुठल्या तारखेला नेमका येऊन परीक्षा द्यायची त्या बाबतीत आपल्याला आम्ही सूचना देणार आहे. दुसरा जो विषय होता तो पावसाच्या संदर्भाने होता. काही ठिकाणी असा संभ्रम होता की पावसाच्या या वातावरणामध्ये परीक्षा देताना परीक्षा कशी होणार आहे. तर या अनुषंगाने आम्ही सर्व प्रकारचं नियोजन यासाठी केलेलं आहे. ग्राउंडवर कुठेही अडचण येणार नाही याची तयारी केली आहे. तरीही जरी काय अडचण आली आणि काय अशी परिस्थिती समोर आली त्याच्यामुळे त्या क्षणी परीक्षा घेणं हे शक्य नसेल तर त्यावेळी तो निर्णय घेऊन त्या ठिकाणी त्या कॅन्डिडेटचं कुठेही नुकसान होणार नाही याची दक्षता घेऊन त्याला संधी देण्यात येईल. त्या बाबतीत सगळ्यांनी निश्चिंत राहावं. त्याचबरोबर काही ठिकाणी कुठलेही अर्ज भरताना काही गोष्टी आहेत जे आपण येताना आपण सोबत घेऊन आला पाहिजे. उदाहरणार्थ ज्या पदासाठी आपण फॉर्म भरलेला आहे त्याच्यासाठी लागणारे सर्व समांतर आरक्षणचे जे प्रमाणपत्र आहे ते आपण आणले पाहिजे. आपल्या डोमिसाईल, आपल्या लिव्हिंग सर्टिफिकेट, आपले 12वीचं सर्टिफिकेट, आपलं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तो सगळे सर्टिफिकेट्स, आपले कास्ट सर्टिफिकेट्स आणि सोबत फोटोग्राफ्स, हे जे मूलभूत जे प्रमाणपत्र आहे सगळे प्रमाणपत्रांचे ओरिजिनल आणि प्रत्येकाची झेरॉक्स कॉपी सोबत हे आणणं गरजेचं आहे, जेणेकरून ही जी प्रोसेस आहे ती खूप स्मूथली होऊन जाईल. अजून एक विषय होता जो मला वाटतं सगळ्या मुलांना सांगणं गरजेचं आहे की ह्या पिरियडमध्ये आपल्याकडे काही एखादा व्यक्ती येऊ शकतो जो आपल्याला सांगू शकतो की मी एखादी सीट तुम्हाला देऊ शकतो या भरतीमध्ये किंवा त्याला पद तुमच्यासाठी नक्की करू शकतो. तर सगळ्या मुलांना माझी विनंती आहे की अशा प्रकारचे कुठल्याही आमिषाला आपण बळी पडू नये. असे कुठलेही एजंट किंवा असे कुठल्याही व्यक्ती आपली भरती आपल्याला करून देऊ शकत नाही. आपण मेरिटवर म्हणजे आपल्या कष्टावर जो आपण फिजिकल करणार आहे आणि नंतर अभ्यासवर आपण जे लेखी परीक्षा देणार आहे त्याच्या आधारावरच आपली जी फायनली जी आपली सिलेक्शन आहे आपलं सिलेक्शन होणार आहे. अशा प्रकारचे आमिषाला आपण कृपा करून बळी पडू नये. तरीही जर अशा एखादा व्यक्ती आपल्याला जर आपल्याकडे आला, आपल्याला अप्रोच केला तर तात्काळ त्याची माहिती आपण नजीकच्या पोलीस स्टेशनला आपण द्या किंवा आपल्याला जो कंट्रोल रूमचा नंबर आम्ही खास करून रिक्रुटमेंटसाठी दिलेला आहे त्या नंबरवर आपण संपर्क करू शकता.
याच्यामध्ये अजून एक महत्वाचा विषय आहे ते आहे सर्टिफिकेटच्या बाबतीत. मागच्या वर्षी आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की सातारा जिल्ह्यामध्ये काही मुलं असे होते ज्यांनी खोटे प्रमाणपत्र सादर केले होते आणि साताऱ्यातच नाही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात असे प्रमाणपत्र सादर करण्यात आलेले होते. प्रत्येक केसमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि असे उमेदवारांना अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे हा पण एक महत्वाचं आव्हान आहे सगळ्यात मी उमेदवारांना करतोय की कृपया करून कुठेही आपण खोटे प्रमाणपत्र सादर करू नये, कारण असे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर अशा उमेदवारांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा लागतो किंवा आम्ही करणार आणि अशा उमेदवारांवर फौजदारी कारवाई करणार. त्यामुळे सगळ्यांनी कष्ट करून आणि अभ्यास करून या परीक्षेमध्ये त्यांनी उतरावं आणि याच्यामध्ये यश प्राप्ती करावी अशी सगळ्यांना मी आवाहन करतो. त्याचबरोबर सगळ्या उमेदवारांना आपल्या माध्यमातून शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर, प्रेस नोट मध्येच आम्ही आपल्याला जो परीक्षाचा जो ठिकाण आहे तो ठिकाण आपल्याला या प्रेस नोट मध्ये आम्ही नमूद करून देणार आहे. गुगल लोकेशन आम्ही आपल्याला नमूद करून देणार आहे. आणि महत्वाची एक सूचना आहे की काही मुलं जी खूप लांबून येतात आणि रात्री आल्यानंतर त्यांना, कारण भरपूर मुलं उमेदवार या परीक्षेच्या सीझन मध्ये येतात, त्यामुळे लॉजेस आणि हॉटेल्स हे बुक होऊन जातात. त्यामुळे अशा सगळ्या उमेदवारांसाठी आम्ही राहण्याची सोयी केलेली आहे. ह्या कुठल्याही प्रकारचे आम्ही शुल्क या राहण्याच्या ठिकाणासाठी आम्ही घेणार नाही आणि मुलांना आणि मुलींना मोफत आम्ही तिकडे त्या ठिकाणी परीक्षेच्या आदल्या दिवशी एक दिवस आधी फक्त येऊन राहण्यासाठी आणि दुसऱ्या दिवशी परीक्षा देण्यासाठी आम्ही तेवढी मुभा सगळ्या उमेदवारांना देणार. सगळे कॅन्डिडेट्स मी भरलेला आहे आणि आता फक्त प्रत्यक्ष फिजिकल परीक्षा आणि त्यानंतर लेखी परीक्षा या टप्प्या क्लिअर केल्यानंतर हे सगळ्या मुलांच्या याच्यामध्ये चाचणी होईल आणि सिलेक्शन. साहेब, राहण्याची काय व्यवस्था, म्हणजे कुठं असणार ती व्यवस्था आणि कारण किती विद्यार्थी आहेत, काही ताण पडेल या अनुषंगाने काय तयारी आहे? तसं बघायला गेलं तर शासनातर्फे असं कुठेही धोरण नाही की आपल्याला मुलांना किंवा उमेदवारांना राहण्याची जागा द्यायची. तरी पण आमच्याकडे बरेच मुलं आहेत जे गरीब आहेत, ज्यांच्याकडे फार साधन नाहीये. अशा मुलांनी आमच्याकडे आग्रह केला होता की अशी काही सुविधा करून देता आल्या तर मुलांसाठी खूप सोयीचं होतं. त्यामुळे आम्ही एक सोयी अशी करून देतोय. आपल्या पोलीस परेड ग्राउंडच्या बाजूला शाहू स्टेडियम आणि जवळपासचे 1-2 मंगल कार्यालय आणि हॉल असे आम्ही घेतलेले आहेत. त्याचे सगळे ऍड्रेस गुगल लोकेशन हे आम्ही आणि फोन नंबर ज्या नोडल अधिकाऱ्यांना कॉल करून आपण त्या ठिकाणी जाऊन आपण एक दिवस आदल्या दिवशी येऊन आपण राहू शकता. ते नंबर वगैरे देखील आम्ही त्या प्रेस नोट मध्ये आपल्याला देणार. कागदपत्र जे घेऊन येणार ते नेमकी ती पद्धत कशी असणार? म्हणजे पहिल्यांदा कागदपत्रांची छाननी मग लेखी किंवा मग आपल्याला हे जे टप्पे थोडक्यात आपल्याला सांगून देतो कसं असते. सुरुवातीला मुलांनी पहाटे सकाळी आम्ही रिपोर्टिंग सगळ्या मुलांना आम्ही सांगणार आहे. साधारण 5 वाजता सगळ्या मुलांना रिपोर्टिंग आम्ही सांगणार आहे. त्यानंतर सकाळी या मुलांना एक एक करून आम्ही आत घेणार. आत घेतल्यानंतर डॉक्युमेंटसाठी आम्ही त्यांच्यासाठी टेबल लावत असतो. त्या ठिकाणी येऊन त्यांनी त्यांचे जे कागदपत्र त्यांनी सादर करायचं आहे. आम्ही या कागदपत्राची एक सरासरी आम्ही एक तपासणी करून त्यांना आम्ही पुढच्या टप्प्यात आम्ही पाठवतो. त्याच्यामध्ये त्याच्या उंचीचं मोजमाप, त्यांच्या छातीचं मोजमाप, त्यानंतर त्यांना वेगळे जे त्यांचे इव्हेंट्स आहेत त्याच्यामध्ये यावर्षी 1600 मीटर, त्यानंतर 100 मीटर आणि शॉर्टपुट असे 3 इव्हेंट्स या सगळ्या उमेदवारांसाठी आहेत. हे 3 इव्हेंट्स त्यांनी करायचं असते. तिघेही इव्हेंट मध्ये भाग घेणं गरजेचं असतं आणि तिघेही इव्हेंट मध्ये जे क्वालिफाईंग मार्क्स आहेत ते क्वालिफाईंग मार्क्स क्लिअर करणं गरजेचं असते. ते क्लिअर केल्यानंतर त्या सगळ्यांना आम्ही त्यांची नोंद करतो आमच्या डेटाबेस मध्ये आणि त्यानंतर त्यांना आम्ही तिथून रवाना करतो. अशी थोडक्यात ही प्रोसेस आहे. ग्राउंडची जी आमची इन्चार्ज टीम याच्यासाठी वेगळी टीम आम्ही त्याची नेमणूक केलेली आहे. त्यांना छोट्या खडीपासून भुसा इतर जे साहित्य आहे ते त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे जेणेकरून ग्राउंडला जास्त ड्राय करून ठेवता येईल. त्याचबरोबर असे काही ठिकाणी जे जास्त ओले होऊ शकतात त्या ठिकाणी त्यांना ग्राउंडला कव्हर करण्यासाठी देखील आम्ही यावेळेस जे टार्पोलिन आहे ते टार्पोलिन देखील त्यांना आम्ही यावेळेस देतोय जेणेकरून ग्राउंड हा पूर्णपणे सुकलेला राहील आणि मुलांना भरतीमध्ये फिजिकल करताना कुठे अडचणी येणार. परीक्षेच्या कालावधीमध्ये ग्राउंडच्या परिसरात वाहतूक बदल केलेला आहे. त्यानुसार परीक्षेच्या दरम्यान आपण मराठवाड्यात वाहतूक थांबवत असतो. त्यावेळेस त्यातून बदल आपल्याला करावा लागेल. तर याच्यामध्ये आम्ही एक अधिसूचना काढलेली आहे. पोलीस परेड ग्राउंडचा जो समोरचा जो रस्ता आहे
तो रस्ता साधारणपणे ह्या भरतीच्या प्रक्रियेमध्ये आम्ही त्याला सामान्य वाहतुकीला वापरायला आम्ही देणार नाहीये आणि त्याला एक वेगळ्या प्रकारचे डायव्हर्जन आम्ही करून दिलं. त्याची अधिसूचना आम्ही काढलेली आहे. या प्रेस नोट सोबत आम्ही ती अधिसूचना देखील आपल्याला देतो. सर्व नागरिकांना आवाहन आहे की आपण आम्हाला या अधिसूचनेचं पालन करण्यामध्ये आपण सहकार्य करा, जेणेकरून जे लांबून जे ग्रामीण भागातले बरेच मुलं येतात या परीक्षेसाठी त्यांना कुणीही अडचण होणार नाही.